पाहुणं, तुम्ही सकाळी बोलले होते मी मुंबईला आलो तर काम मिळेल का? काम मिळेल? अरे येऊन तर बघ. अरे मुंबई आहे मुंबई, कधी कोणाला उपाशी ठेवत नाही. मुंबादेवी म्हणतात तिला. तिच्या चरणी जो कोण जातो ना त्याचा भरभराट करते. मग बरोबर बोलतायत ते. रोज का चुकीचे बोलतो? सोमरे देवा महादेवा, आज सोमवार, तुझ्या आवडीचा वार. नेहमीप्रमाणे तुला अभिषेक करते. गोड मानून घे बर का. आणि यानंतर अभिषेक माझ्या आवडीच्या तुकारामाचा. ओम नमः शिवाय. तू क्या? म्या है गौरा. तू आहेस वय? मग आणखी कोण असणार? मला वाटलं दीपिका, मल्लिका, बिपाशा. तुक्या तुक्या म्हणजे भवानीची स्वप्न बघतोस ना? त्या स्वप्नावर या गाव भवानीनं पाणी ओतलं. तुक्या तुक्या पण बरं झालं तू पाणी ओतलं. म्हणजे आता तू ओतलेल्या पाण्यानं भिजलेल्या हिरोईनी पाहतो. तुक्या शान्या, भिजलेल्या हिरोईनी पाहतोस वय? थांब तुला बघतेच. काकू, ओ काकू, काय ग? बघा तुमचा लाडका लेका अजून झोपलाय. ये मुर्द्या, बघा की. अरे मुर्द्या, मुर्द्यासारखा झोपलाच काय रे? आता मुर्द्यासारखा झोपणार नाही. अरे अरे झोपलाच काय गाढवा सारखा? मोठा गाडा कुठे? मोठं गाडो म्हणजे? म्हणजे माझा बा, हिचा नवरा. तुक्या बाल गाडो म्हणतोस? ए तुक्या, मजा मस्ती लय झाली. आता उठन कामाला जा. बा कुठे गेला ग? कामाला. कामाला गेला ना? पण घरातला एक माणूस काम करत असताना मी काम करायची गरज आहे का? तुक्या, अरे तुला लाज नाही वाटत? बा कमावतो तू नुसतं बसून खातोस ते? अरे तुक्या, तुझ्या बाची चप्पल तुझ्या पायाला यायला लागली ना? चांगलं ना बघाय. नवीन चप्पल घ्यायला नको, पाचे कपडे मला होतात. नवीन कपडे घ्यायला नको. उगा वाचा वाचा बोलू नको. उठ आणि कामाला जा. हो, पण जाऊ कुठे कामाला? कुठे म्हणजे? आपल्या पिढ्यान पिढ्या ज्याच्याकडे काम करतात त्याच्याकडं, म्हणजे जमीनदाराकडं. ठीक आहे, जातो. अंगावर कशा पाय काढतोस? तुम्ही तिकडे जा, मला लेंगा काढायचा आहे. इथं म्हणजे आता तू पाणी घातलं ना, तू अंगावर पाणी घातलं ना, तू मला ओलं केलं ना, नुसतं साबण लावतो की झाले अंगावर. कामाला गौरा, 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 क्या क्या? हे गौरा, एक उठ. गौरा, गौरा, हे गौरा, हे गौरा, अगं शुद्धीत आहेस ना? हे गौरा, हे गौरा. तुक्या, मी पूर्ण शुद्धीत आहे आणि मी पूर्ण होश आवाजने कहती हूँ की माझं तुझ्यावर लई प्रेम आहे आणि मला फक्त तुझ्याशीच लगीन करायचं आहे. आणि फक्त माझ्या बरोबरच उपाशी मरायचं आहे. अरे करायचंय. अरे उपाशी करायचं? तू कमावशील की? आणि एकदा जबाबदारी अंगावर पडली की कोण बी कामधंदा करतच. हे कामधंदा करत म्हणे. कामधंदा करायला काम मिळवायला लागतं. ते कोण देणार? भिकाजीराव. हा भिकाजीराव कोण? तुझा बाप. तुक्या. हो तुकारामराव. हा राम राम. कोण र? अगं हेच ते मुंबईवाले पाहुणे. याला मदत केली आणि माझी नोकरी गेली. अरे मग त्यासनीच विचार की काही कामधंदा आहे का? मी चाललो मुंबईला कामधंदा करायला. अरे अरे तू क्या असंच? या आता माल सोडून परत मुंबईला चाललो. तेवढंच दिसला तुम्ही. पाहुणं, तुम्ही सकाळी बोलले होते मी मुंबईला आलो तर काम मिळेल का? काम मिळेल? अरे येऊन तर बघ. अरे मुंबई आहे मुंबई, कधी कोणाला उपाशी ठेवत नाही. मुंबादेवी म्हणतात तिला. तिच्या चरणी जो कोण जातो ना त्याचा भरभराट करते. मग बरोबर बोलतायत ते. रोज का चुकीचे बोलतो? सोमरे चला चला तुम्ही चला. गौरा, जा जाऊन सांग माझ्या आई बापाला म्हणा तू काय त्यांनाच नाही अख्ख्या गावाला पैका कमवून दाखवायला निघालाय. अरे आई बाला काही सांगशील का नाही? त्यांना सांगायला नको. त्यांना कशाला सांगायला पाहिजे? कशाला सांगायला पाहिजे त्यांना? त्यांनीच घराबाहेर काढलं ना मला. जगलो काय मेलो काय त्यांना काय फरक पडतोय? चला
अरे तू क्या आई ये मग मुंबईला जायचं नक्की नक्की नाही मग ते मुंबईची गर्दी ते छातीचा खोका डॉक्टरकडे पैसे काय पाहुणं मस्करी करताय आता चला मुंबईला जे होईल ते होईल जायचं चला तुम्ही तू क्या पत्र पाठव रे काकू 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 तू क्या मुंबईला गेला काय तू क्या मुंबईला गेला माझा तू क्या मुंबईला गेला नाही काकू काय झालं आहो आपला तू क्या मुंबईला गेला आडवा त्याला काय सांगतेस काय वय अहो काकू असं काय करतायचं हे बघा गावातल्या प्रत्येक घरातला कोण ना कोणतरी मुंबईला गेलंच आहे ना कामधंद्यासाठी मग अगं जे गेलेत ते काय आपल्या आई वडिलांना रागून गेलेत का जाताना लेकराला भाकरी बी दिली नाही या चांडाळली पण या तुकेला चांगली ओळखते आता पतूर त्याचा राग गेली असेल पुन्हा घरी जाणार ना मी आई बाबाचं तोंड पाहणार नाही हे बाबा नको बघू आई बाबाचं तोंड मग त्यांनी कोणाचं तोंड बघायचं बघतील एकमेकाचं तोंड आता त्यांचं काय वय आहे का एकमेकांचं तोंड बघायचं बरोबर याच्या आई बाबाने याचं तोंड बघितलं आणि ते वरच गेले ए बाबा तू असं रागू नको डोकं शांत ठेव तुला आठवण येते कोणाचं म्हणजे अरे आई बाबांची ना तिची तरी आठव गौरा काय नाव काय म्हणलं तिचं सांग त्याला सांग आता जेवण जायचं नाही त्याला घबरे काय बोलतो गौरा नाही तिच्या मनात तसं आहे आपल्या ध्यानात पण नाही हा तशी पोरगी चांगली आहे हा गुणी आहे हा पण आपण असल्या अवगुणी हा माशाव गुणीला आपण गुणी मुलगी बघूया म्हणजे आता येणार ना मुंबईला तेव्हा बघू नाही नको घास घशाखाली नाही उतरत पोरी माझ्या काकू अहो तुम्ही तरी सांगा किती असणे काय सांगू कसं समजावू आज पातून लेकरू जेवल्याशिवाय मी पाणी बी प्याले नाही अगं पोरी इथं बसून जेवायचं तू कुठं असल कसं असल उपाशी तापाशी वडवड फिरत असल मायला जगणे काय दिस असतात ना ए येड्या दिस आहे का रात्र तुझ्या उद्याचा दिस पाहिला जित्ता राहायचा नाही तू झोप रे हा ओके गुड नाईट म्हणलं ना एवढं काय झालं भानकायला नाही जगणे मला काय म्हणायचं होतं मी गावाकडे होतो ना तेव्हा शेणानं सारवलेल्या अंगणात आईनं शिवलेल्या तिच्याच लुगड्याच्या गोधडीवर असं झाडाझुडपातून चांदणं बघत झोपायचो अलगद पण आता वर ढगात जायपर्यंत हे मोकळा आकाश अंगावर पांघरून घेऊन झोपायचं नाही पण जगणे तुला खरं सांगतो मी जास्त दिवस नाही राहणार मुंबईत जाणार मी मुंबईत सोडून खूप पैसे कमवणार करोडपती होणार गावाकडे जाणार आणि आईच्या हातात सगळं पैसे ठेवणार हे घ्या हे काय नुसतंच पाणी मग काय देऊ जेवायला घरात काय नाही शिजवाया नुसतं पाणीच आहे हे दिवस कधी सरणार आहे देवच जाणं सरतील हे बी दिवस सरतील
आपलं लेकरू आलं की हे बी दिवस जातील. तुमचे वाईट दिवस सरले बाबा. बाबा तुमचं लेकरू तुमच्या समोर आहे. तू क्या बाबा अरे बाबा कसा आहे? बस बस बस. काय काय बस बस. आई कशी आहेस तू? बरी आहे हा. अरे पोरा इतके दिवस कुठं होतास रे? काय रे पोरा, रागावलंस व्हय घरातून बाहेर काढलं म्हणून? हं? आई तुम्ही मला घरातनं बाहेर काढलं म्हणून स्वतःच्या पायावर उभा राहू शकलो ना. आई आज आपल्या मालकीचे 5 ट्रक, 2 घर, 2 कार, 2 बायका, एक घर कामाला आणि एक बाग कामाला. असं आहे. बायकोचं काय? माझ्या बायकोच व्हय. ते बघ चला म्हणा अष्टपुत्र सौभाग्यवती भव. हात मेल्या. गौरा अरे 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 काय करतोयस हे? नवरा आहेस का भवरा? नवरा मग जरा नवऱ्यासारखं वाग की. म्हणजे आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे. मग मी किती रात्री सारखं वागतोय? अरे देवा, अरे जरा जबाबदारीनं वाग. म्हणजे आता जबाबदारीनं वागायचं. जबाबदारीनं म्हणजे बघ, शर्टाचं एक बटन तुटलं की दुसऱ्या बटनावर येते ना, ती जबाबदारी. मग मला बेजबाबदार व्हायचे. हा? मला सगळी बटणं तोडायची. अरे काय करतोस हे? काय करतो म्हणजे? तुझा पत्ती आहे मी. म्हण पत्ती आहे मी, आणि आधी बरं माझ्यापासून लांब लांब पळायचंस. गौरा हं? तो मी नादान होतो, ना समज होतो. तर आता कमवता झालो, हे मात्र खरं आहे. हा, शाना झालो. शाना झालास ना, मग शानासारखं वाग की. शानासारखं वाग म्हणजे आता तू पतिदेव झालायस, उद्या बाप होशील. लगेच आ? तुमच्यात 9 वगैरे महिने काहीच नसतात. अरे देवा, आता कसं समजावू? अगं गौरा समजू नको, मला समजू दे. म्हणजे आता नवरा बायकोनी कसं तन मन धनाने एकरूप झालं पाहिजे का नाही? होय. मग तू आणि मी मनानं ध्यानानं एकरूप झालो का नाही? मग तणावर का बरं अन्याय करायचा? गौरा 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 गौरा. अरे पागल है क्या तू? उठ. पागल है तू? अरे यार ये तो सपना देखता है यार. तो फिर तू क्यों सोता है उसके बाजू में? अरे मुझे क्या मालूम था ये सपना देखने वाला है. अरे हम घरों से मीलों दूर रहने वाले सपना ही तो देखते हैं. वो भी नए हैं तब तक, बाद में हमें भी पता चल जाता है ये सपने सपने ही रहने वाले हैं. फिर ये सपने अपने आप बंद हो जाते हैं. नाही पण माझं स्वप्न मी प्रत्यक्षात उतरवणार. खूप पैसा कमवणार, खूप पैसा कमवणार, करोडपती होणार. आपण तर अशी उघड्यावर राहणार आहे, उघड्यावर झोपणार आहे. पैसे कुठे साठवणार? कुठं म्हणजे? बँकेत, पोस्टात. चल मग बँकेत. एवढ्या रात्री तिथं रातच्याला वॉचमन असतो का ड्युटीला ते पाहतो. इकडे ए, चल. काय यार तुम्ही लई लई वास येतो यार तुझ्या अंगाचा वास.